भाजप 15 जागांवर तर शिंदे सेना 34. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एका जागेवर, मनसे 1, राष्ट्रवादी 7 जागा तर काँग्रेसला 2 जागा मिळवता आल्या आहेत ठाण्यामध्ये. तर ठाण्यात आतापर्यंत 69 जागांचेच कल हाती आलेत. नाशिकचं चित्र भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी एकत्र लढतायत. 11 आणि 3 जागांची आघाडी आहे. तर शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस यांना 2-2 आणि 4 अशी जागांची आघाडी आहे. नाशिक नंतर आता नागपूर बघूयात. भाजपनं 109 जागा, मागच्या वेळेचा 108चा आकडा आणि यंदा 109. अजूनही निकाल हाती यायचे, मात्र तिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खातं उघडता आलेलं नाही. मात्र काँग्रेसनं 30 जागांवरती मुसंडी मारली आहे नागपुरात. अहिल्यानगर मधलं चित्र काय? भाजप 19 जागांवर आघाडी आणि सोबत असणारी राष्ट्रवादी 24 जागांवर आघाडी. शिवसेना, शिंदेचा पक्ष 8 जागांवर आघाडीवर. मविया आणि मनसे तिथे लढते, मात्र त्यांना 2 जागांची आघाडी मिळाली. अहिल्यानगर नंतर आपण आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका बघूयात. भाजप 42 जागा, शिवसेना शिंदे गटाला 28 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 2, मनसेला 2. काँग्रेसला खातं उघडता आलेलं नाही, राष्ट्रवादीला देखील नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 अशी आकडेवारी कल्याण डोंबिवलीसाठीची. तर भाजप आणि शिंदेची शिवसेना 130 जागांवर कलांमध्ये पोहोचलेली आहे. 227 जागांचे कल हाती, त्यात 130 जागांसह भाजप आणि शिंदेची शिवसेना मुंबईत सत्ता स्थापनेचा अगदी जोरदार दावा करताना त्या ठिकाणी दिसेल. तर मुंबईतल्या शिवडीमध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे. ठाकरेंचा उमेदवार तिथं मागे पडलाय. मुंबईत प्रभाग क्रमांक 186 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना शिंदे आघाडीवर आहेत. तर मुंबई प्रभाग 186 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना शिंदे आघाडीवर आहेत. 186 ची हे अपडेट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना शिंदे आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये एकूण बघितलं तर भाजप आणि शिंदेंनी 114 ची मॅजिक फिगर पार केलेली आहे. तर मुंबई प्रभाग 186 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना शिंदे आघाडीवर आहेत.